सिंहगडचा पायथा उंच उंच सगळी हिरवीगार झाडं आहेत आणि इथे खाली सुद्धा खूप छान झाडं आहे. एकदम हवा छान आहे आणि एकदम मस्त वाटते. हो खूप छान हिरवीगार झाडं आहेत आणि खूप छान वाटते. एकदम मस्त वाटते. सगळीकडे हिरवं हिरवं हिरवं. नुकताच पावसाळा संपल्यामुळे सगळी झाडं पण छान हिरवीगार दिसत आहेत. इथून रस्ता सुरू होतो, तो असा येऊन वरती जातो. हे गडाच्या पायथ्याशी आलो आहे आम्ही आणि हा वरती जाणारा रस्ता आहे. सगळा असा दगडी रस्ता आहे आणि इथून चालत जावं लागतं, नाहीतर 1-2 स्टॉप अगोदर उतरलं तर तिथे जीप असतात. त्या जीपने आपल्याला डायरेक्ट ते वरती घेऊन जातात. ज्यांना चालायचं आहे चढायचं आहे ते ह्या रस्त्याने जातात. सॅटर्डे संडे इथे खूप गर्दी असते. आज खूप गर्दी नाही आहे. निवांत आणि शांत वाटतं. हवा पण एकदम सुंदर आहे. सिंहगड पायथ्याचा वरती सिंहगडला जाण्याचा रस्ता आहे. बघा ही गावातली सगळी घरं आहेत आणि खूप छान वाटतं. म्हणजे असं जे आपण शहरी वातावरणात राहतो त्याच्यापेक्षा इथे आल्यावर खूप छान वाटतं. हे चौडाई देवी म्हणून देवीचं मंदिर आहे. इथली कुलस्वामिनी आहे, तर तिचंही दर्शन घेतलं आम्ही. आणि इथे हे याला पार म्हणतात. पारावर मगाशी सगळे लोक असेच गप्पा मारत बसले होते. आम्ही पण त्यांच्याबरोबर गप्पा मारल्या आणि आजूबाजूला खूप छान हिरवंगार असं आहे. हे खूप छान वातावरण आहे. ज्यांना फिरायला यायचं आहे किंवा सिंहगडला यायचं आहे त्यांनी नक्की या. हा सीझन खूप छान आहे. ज्वारीची बाजरीची भाकरी आणि पिठलं मिळतं आणि वांग्याचं भरीत आणि वांग्याचं भरीत पण देतात ते. आणि कशी प्लेट असते? 40 रुपये पिठलं भाकरी वांग्याच्या भरताचं 40 रुपये एक प्लेट. मग एका प्लेटमध्ये पिठलं भाकरी आणि वांग्याचं भरीत असं असतं? नाही भरीत वेगळं. भरीत भाकरी वेगळी आणि पिठलं भाकरी वेगळी. अच्छा. आणि एक भाकरी इथे बसून म्हणजे आपल्याला गावचा फील येतो. एक गावाला आल्यासारखं वाटतं. आणि चुलीवरची पिठलं आणि भाकरी ते गरम गरम करून देतात आपल्याला. लिंबाचं सरबत आणि कसलं सरबत असतं? लिंबू सरबत आहे. आणि ताक लागलं ताक देतात. दही ताक मिळतं. हां, तर दही ताक पण देतात. असं हे इथे गरम गरम सगळं मिळतं. इथली कांदा भजी खूप छान असतात. यांचं हॉटेल आहे हे. आणि हॉटेल सिद्धेश्वर आहे. हां, हॉटेल सिद्धेश्वर सिंहगड पायथा PMT बस स्टॉपला असतो. तुम्ही कधी आलात तर इथली कांदा भजी नक्की खा. आता आपण पहिला कांदा कापलेला आहे. हां. कांदा कापल्यानंतर आपण काय केलं तर थोडं मीठ टाकून गरजेपुरतं हां त्याला चांगलं पिसून घेत आहे. हां आणि जे कांद्याला पाणी सुटतं ना त्या कांद्यालाच फक्त आपण पीठ मिसळायचं असतं. हां. पीठ थोडं टाकता ना? पीठ थोडं म्हणजे लागेल तसं घ्यायचं आपण. हां, पण पीठ पाणी नाही घालायचं. पाणी अगदी थोडा ओला केलं तरी चालतं तसं. हां. अगदी जर कोरडं वाटलं हात घ्यायचा आपण फक्त. वरला हात करून घेऊ शकतो. आणि मिरची वगैरे कापून टाकली. तुम्हाला तिखट लागत नाही म्हणून आपण मिरची टाकलेली आहे. हां. पण आपण मिरची पण कापून टाकू शकतो. आणि कोथिंबीर कोथिंबीर टाकू. कोथिंबीर आणि मीठ टाकले. हो.
आणि बारीक मिरची ज्याला तिखट पाहिजे तर टाकू शकतो. टाकू शकतो. आणि तुम्हाला साईडला कांद्याची लाल चटणी येते. हो, ती तिखट होती हो. बघितलं मग अशी. आता हे आपलं पीठ तयार झालेलं आहे हो. भजी करायला हो. आणि आता ते आणि भजी तेलाला ताव जास्त नाही लागत, हां हे लक्षात ठेवा. काय लागतं? ताव कमी ठेवायचा. हां म्हणजे हे तुमची जास्त गरम नाही झालं पाहिजे. गॅस कमी ठेवायचा, मीडियम ठेवायचा. नाही म्हणजे गॅस तुम्ही मोठा पण घेऊ शकता. हां. पण तेल किती गरज आहे याच्यावर अंदाज करू. हां हां म्हणजे तेल जास्त तापलेलं नको आहे, हो. तर ती भजी आतपर्यंत छान कुरकुरीत होतात. हां. जर तुम्ही खूप तेल टाकलं आणि भजी टाकली तर ती वरतून लाल लाल होतील आणि आतमध्ये कच्ची राहतील. अगदी बरोबर. कोणतं वापरता? सम्राट डाळीचं पीठ असतं. सम्राट रेडीमेड आणता ना? हो रेडीमेड. आणि रेडीमेड पिठाचीच भजी खूप छान होतात. हो रेडीमेड पीठ आहे, अगदी बरोबर. हां चालेल. आपल्या घरचे पिठाची भजी नाही चांगली. हां त्याच्यात मिक्स असतं ना? हा आपण विकतचा दुधात मिक्स असतो, हां मग त्याच्यामुळे त्याला ते चव चांगली येते. ओके ओके. हे बघा आता ही भजी मंद ह्याच्यावर तळत आहेत, त्यामुळे ती आतपर्यंत एकदम क्रिस्पी आणि छान खुसखुशीत छान लागतात. बघा ही गरम गरम खेकडा भजी आणि मिसळ तयार आहे. मिसळ पण खूप छान आहे, टेस्टी आहे. तुम्ही आलात तर नक्की ह्या इकडे या. हॉटेल सिद्धेश्वर हां हॉटेल सिद्धेश्वर आई. आई सिद्धेश्वर आई आई हां हॉटेल सिद्धेश्वर आई. आणि बस थांबते, PMTचा बस स्टॉप आहे, लास्ट बस स्टॉप त्याच्या बाजूलाच आहे. आणि खेकडा भजी बघा किती सुंदर आहेत. बघा हे हॉटेल आहे, ह्याचं नाव आहे हॉटेल सिद्धेश्वर आई. खाली नंबर दिला आहे आणि प्रोप्रायटर संदीप जेदे.